मैत्रिणींनो, मी तुम्हाला 16 सोमवारच्या व्रताचं महात्म्य सांगणार आहे. विदर्भ देशात अमरावती नगरात भव्य सुंदर शिव मंदिर होतं आणि त्या ठिकाणी गुरव तिथे पूजा अर्चा करण्यासाठी होता. एके दिवशी काय झालं मैत्रिणींनो, त्या शिवमंदिरात शंकर पार्वती सारीपाट खेळत होते आणि मग तिथे एक अप्सरा आली. तिने गुरवला 16 सोमवार व्रत करायला सांगितलं. तिने तुझं कोडं नक्की जाईल. ते कसं करायचं गुरुने विचारलं. सारा दिवस उपवास करायचा, संध्याकाळी आंघोळ करून शंकराची पूजा करायची, नंतर अर्धा शेर कणिक आणि तूप गुळ घेऊन खावीत, परंतु त्या दिवशी मीठ खाऊ नये. असं 16 सोमवारचं व्रत करावं. नंतर 17व्या सोमवारी पावशेर कणिक घेऊन तूप गुळ घालून चुरमा करावा, तो देवळी न्यावा. नंतर भक्तीने शंकराची षोडशोपचाराने पूजा करावी. चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. त्याचे 3 भाग करावे. एक देवाला द्यावा, दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला द्यावा, तिसरा भाग आपण स्वतः खावा, घरी घेऊन जावा. संध्याकाळी भोजन करायचं, कुटुंबाने खावा. जर तू हे व्रत पद्धतशीर करशील तर तुझं कोडं नक्की जाईल, असं सांगून ती अप्सरा निघून गेली. गुरुवाने ते व्रत करायला सुरुवात केली. 1, 2, 3, 4 असं करत करत 16 सोमवारचं व्रत झालं. गुरुवानं 17व्या सोमवारी व्रताचं उद्यापन केलं आणि काय चमत्कार! हळूहळू बरा झाला तर त्याचं अंगावरचं कोडं गेलं. पुढे काही दिवसांनी पार्वती देवळात आली. त्या गुरुवाचं कोडं बरं झालेलं पाहिलं आणि तिनं त्याला विचारलं, तुझं कोडं कशानं गेलं? बोलला, देवी, मी 16 सोमवारचे व्रत केले आणि त्याच्या प्रभावाने ते कोडं गेले. पार्वतीने आपल्यावर रागवून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून तिनेही 16 सोमवारचे व्रत केले. व्रताचा चमत्कार पुन्हा पाहायला मिळाला. मैत्रिणींनो, पार्वतीच्या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी 17व्या सोमवारी लागलीच कार्तिक स्वामी कैलासा पर्वतावर आले. मायलेक भेटली. दोघांना आनंद झाला. कार्तिक स्वामींनी आईला विचारलं, मी तुझ्यावर रागून गेलोय, परत तुला भेटायची इच्छा झाली. पण परत तुला भेटायची इच्छा झाली ते कसं काय? कार्तिक बाळा, ते स्वामी, ते सर्व 16 सोमवारच्या व्रताचा महिमा आहे. हे व्रत अखंड जे कोणी करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. म्हणजे माते, मी जर हे व्रत पूर्ण केले तर माझ्या इच्छा पूर्ण होतील. निश्चित माते, मी जर 16 सोमवारचे व्रत केले तर माझ्या उद्यापनानंतर 17व्या सोमवारी मला माझा बालपणीचा मित्र भेटेल. हो, तो लहानपणी असतानाच माझ्या पासून दूर गेला माते. मी त्याला भेटण्यासाठी व्याकुळ आहे माते. तो मला परत भेटेल. हो कार्तिक बाळा, तुझं हे सगळं 16 सोमवारच्या व्रत तू केलेस, श्रद्धेने मनोभावाने केलेस तर तुला तुझा सखा नक्की भेटेल. हो कार्तिक स्वामी मनोभावे 16 सोमवारचे व्रत करू लागला. 17व्या सोमवारी उद्यापन करून मनात गोमातेस नैवेद्य दाखवून परत येत असताना त्याची मनोकामना पूर्ण झाली. त्यांचा ब्राह्मण मित्र त्यांना भेटला. हे व्रत कार्तिक स्वामींनी आपल्या ब्राह्मण मित्राला सांगितलं. त्याने लग्नाचा हेतू मनात धरून हे 16 सोमवारचे व्रत केले. व्रताच्या समाप्तीनंतर ब्राह्मण प्रवासाला निघाला. फिरता फिरता तो एका नगरात पोचला आणि तिथे काय चमत्कार झाला. तिथल्या राजाच्या मुलीचं वैभवीचं त्या दिवशी लग्न होतं. लग्नाला अनेक देशातून राजपुत्र आले होते. लग्नाची वेळ झाली होती. राजानं पुढं हत्तीच्या सोंडात माळ दिली. हत्तीने ज्याच्या गळ्यात माळ घालेल तिला आपली मुलगी द्यायचं असा राजाचा पण होता. तिथं आपला हा ब्राह्मण त्याला लग्नाची मोहत पाळण्यासाठी आला होता. कर्म-धर्म संयोग झालं. हा हत्तीनं ती माळ नेमकी या ब्राह्मणाच्या गळ्यात घातली. पुढे राजाने आपली मुलगी वैभवी ती त्याला दिली. दोघांचं लग्न लावून दिलं.
आणि नवरा नवरीची बोळण केली. मधुचंद्राच्या रात्री वैभवीनं ब्राह्मणाला विचारलं, नाथ एक विचारू? बोल प्रिये. खरं तर तुम्ही ब्राह्मण कुळातले, परंतु आपला विवाह माझ्याशी झाला असे का बरे घडले असेल? त्या हत्तीनीने आपल्याच गळ्यात माळ का घातली? कोणत्या पुण्याने मी आपणास प्राप्त झाले सांगतो. मी 16 सोमवारचे व्रत तेव्हा मला सुशील, सर्व गुण संपन्न सुंदर पत्नी मिळावी अशी इच्छा मनात धरली आणि हा चमत्कार घडला. माझी इच्छा पूर्ण झाली. त्या 17व्या सोमवारी उद्यापन केले आणि नंतर आपल्या नगरात आलो. तेव्हा तो 16 सोमवारचे व्रत पुण्याबरोबर होते. पण मधुचंद्राच्या रात्री पुत्रप्राप्तीची मनोकामना केली आणि 16 सोमवार करून 17व्या सोमवारी उद्यापन केले तर माझी मनोकामना पूर्ण होईल. होय प्रिये. परंतु कालांतराने वैभवी ह्या व्रताचा विसर पडला, व्रताच्या महात्म्याचा विसर पडला. पण वामन मात्र ह्या 16 सोमवारचे व्रत करत राहिला आणि 17व्या सोमवारी त्याने उद्यापनाचा प्रारंभ केला आणि आपल्या प्रधानांना सांगितलं, प्रधानजी, आपण तत्पर महालात जावं आणि वैभवी महाराणीला सांगावे, महाराजांच्या उद्यापनाची सांगता होत आहे तेव्हा पावशर कणकीचा सुरमा आपल्यासोबत पाठवून द्यावा. जशी आज्ञा महाराज. आपला संदेश मी महाराणी वैभवींना देतो. कसलीही कसूर होणार नाही. आणि हो प्रधानजी, हा शिवाचा प्रसाद आहे, त्यात गल्लत होता कामा नये. कारण जर काही चूक झाली आणि देवाधिदेव महादेव कोपले तर मात्र महाराज आपण निश्चित राहा. आपला निरोप महाराजांना जशास तसे महाराणींना देतो आणि चुरम्याचा प्रसाद घेऊन इथे येईन आणि जा तत्पर प्रसादासह परत या. आज्ञा साई महाराज. महाराणी प्रणाम महाराज. वामन यांनी निरोप दिला आहे की पावशर कणकीचा चुरम्याचा प्रसाद माझ्यासोबत पाठवून द्यावा. महाराणी प्रसाद देताय ना? हो हो, तुम्ही थांबा, मी आणते. राणीने झाकून दिलेले ते ताट प्रधान घेऊन आले आणि त्या तबकावरील आवरण ब्राह्मण राजाने बाजूला केले आणि पाहतो तर काय, प्रधानजी, हे काय? मी तुम्हाला चुरम्याचा नैवेद्य आणायला सांगितलं होतं आणि तुम्ही सुवर्ण मुद्रा घेऊन आलात. चुरम्याचा प्रसाद कुठे? महाराज, तुम्ही जे सांगितले तसाच निरोप मी महाराणींना दिला, पण त्यांनी असं का केलं मला नाही समजलं. असं काही करतील असं काही वाटलं नाही. हा तर व्रतभंग झाला. आता महादेव कोपतील आणि मग होय, आम्ही कोपलोच आहोत. तुझ्या पत्नीला महाराणी असल्याचा अहंकार झालाय. तिला चुरमा प्रसादाची लाज वाटते आणि व्रताची सांगता करत असताना तिला जे वाटलं तिनं ते केलं. चुरमा प्रसाद आणण्याऐवजी तिनं सोन्याच्या मुजरा देण्याचं ठरवलं आणि म्हणून व्रतभंगाचं पातक तिने केलेलं आहे. याची शिक्षा तिला होईल. ती शिक्षा तू देशील. व्रत तुझं होतं हे राजानं, तू तिला महालातून हाकलून द्यावंस मी तुला आज्ञा करतो. प्रधानजी, ज्याची भीती होती ते झालं. आपल्याला महाराणीला महालातून हाकलून काढावे लागेल. पण महाराज, हे राज्य आहे. आपण असं वागू लागलो तर लोक दोष देतील. लोक ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणे हेही अयोग्यच आहे. आणि मग उभयतांनी विचार केला आणि तिला नगरातून हाकलून लावले. ती निघाली. जाता जाता वाटेत एक नदी लागली. नदीला पुष्कळ पाणी होतं. त्या नदीवर हिची दृष्टी पडताच सगळी नदी आटून गेली. पुढे जाताना सुंदर तळं दिसलं. त्याच्यावर हिची दृष्टी पडताच त्या तळ्यातल्या पाण्यात किडे पडले. आता पुढे जायला नको म्हणून ती एका जागेला स्थिर थांबली. तिथून एक गोसावी चालला होता. त्याची दृष्टी हिच्यावर पडली. त्यानं हिला धर्मकन्या मानून आपल्या घरी आणि तिथं राहून ती काम बंधकारू लागली. पण काय व्हायचं? हिची दृष्टी पडताच त्यात
चिंचांमध्ये किडे पडायचे किंवा चिंचच नाहीशा व्हायचे. शेवटी गोसाव्याने विचार केला आणि नंतर दृष्टी लावली. गोसाव्याला समजले की हिच्या पदरी व्रतभंग केल्याचं पाप आहे. ते नाहीसे केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही. हिच्यावरील हे अदिष्ट घालवण्यासाठी मला कैलासपती महादेवांना प्रार्थना केली पाहिजे. कैलास राणा शिवचंद्र मोळी तारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभ मज कोण तारी. देवा महादेवा हे कैलासपती गिरिजापती शिवशंकरा वैभवी कडून अजंत पाणी आपल्या व्रताचा अपराध झाला. आपली अजाण बालिका समजून आपण तिला क्षमा करावी आणि तिचं जीवन पूर्णपणे पूर्वीसारखं सुखी समाधानी समृद्ध करावं ही आपल्या चरणी प्रार्थना. मुनिशेष आपल्या प्रार्थनेमुळे प्रसन्न होऊन आम्ही समक्ष आपणास प्रकट झालो आहोत. त्याचा अजाण बालिकेला प्रायश्चित्त म्हणून पूर्वीप्रमाणे 16 समर्थ व्रत प्रार्थनापूर्वक करण्यास सांगा. तिचे जीवन पूर्वीप्रमाणे समाधानाने समृद्धीने होईल. तथास्तु. पुढं ते गोसाव्यानं वैभवीकडून हे 16 समर्थ व्रत करून घेतलं आणि परमेश्वराचा सगळा कोप नाहीसा झाला. राजाला म्हणजे वामनाला पत्नीला भेटण्याची इच्छा झाली. त्यानं प्रधानाला सांगितलं. प्रधानाने शोधता वैभवीला राजाच्या राणीला त्या गोसावीच्या तिथं पाहिलं आणि तसंच जाऊन राजाला सांगितलं. राजाला आनंद झाला. प्रधानांसह तो गोसाव्याच्या पंडित आला आणि साष्टांग नमस्कार केला. ही माझी कन्या, इतके दिवस मी तिला माहेरी घेऊन आलो होतो. आता आपण तिला घेऊन जाऊ शकता आणि सुखी संसार करा आणि सगळी पथ्य पाळून 16 समर्थ व्रत करायला विसरू नका. उद्यापनाला 16 ब्राह्मणांना जेवणाचा प्रसाद द्या. आपण सुखी व्हाल. ही माझी माहिती कशी वाटली सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.